एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी। शिंदेंच्या सत्काराला हजर होते ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरून नवा वाद। दिल्ली साहित्य संमेलनामध्ये महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड। आमदार सुरेश धस यांना भेटणं बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी टाळल्याची चर्चा। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं धस बीडकडे रवाना। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज जाणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये। साळवींचे समर्थक मुंबईमध्ये मुक्कामी दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शनासह करणार पक्षप्रवेश। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार। इंडिया आघाडीच्याही नेत्यांसोबत संवाद। पवारांना भेटणार का याची उत्सुकता। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतामध्ये कित्येक पाकिस्तान तयार झाले असते। राज्यपाल राधाकृष्णन यांचं साताऱ्यामध्ये वक्तव्य। कर्मवीर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये व्यक्त केली महाराजांच्या विषयी कृतज्ञता। लाडकी बहिणीसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्दल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडे यांना नोटीस। करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यामध्ये कारणे दाखवा नोटीस। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षामध्ये दिल्लीतलं मुख्यालय केशव कुंजला सुरुवात। तब्बल 8 वर्षांची प्रतीक्षा आणि 150 कोटींचं हे मुख्यालय तयार। CISF कडे असणार सुरक्षेची जबाबदारी। राजकीय पक्षांच्या निवडणुकींच्या आधी मोफत योजनांच्या घोषणांवरती सुप्रीम कोर्टाची नाराजी। मोफतमुळे लोक ऐतखाऊ बनत असल्याचंही कोर्टाचं निरीक्षण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट। व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक। अहमदाबाद वनडेमध्ये भारताची इंग्लंडवरती 142 धावांनी मात। 357चा पाठलाग करताना इंग्लंड 214 वरती ऑल आउट। गिलच्या शतकानंतर गोलंदाजही प्रभावी। मालिका 3-0 न खिशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।